नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांग करते गौरव देशपांडे सर्वांचं स्वागत करतो। यावर्षी लक्ष्मी पूजन म्हणजे दिवाळी आता जवळ येते आणि दिवाळीतला अत्यंत महत्त्वाचा जो सण साजरा करत असतो आपण तो म्हणजे लक्ष्मी पूजन। घरोघरी किंवा व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी लक्ष्मी पूजन हे साजरं होताना आपल्याला दिसतं। पण लक्ष्मी पूजनाची नक्की यावर्षी तारीख कोणती आहे याविषयी जनमानसामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याचं कारण अनेक वृत्तपत्रांमध्ये सुद्धा असं छापून येते की नक्की लक्ष्मी पूजन कधी याविषयी पंचांगकर्त्यांमध्येच गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे। तर याविषयी नक्की शास्त्र काय सांगतं ते आपण जाणून घेऊयात। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अमावस्येला म्हणजे अश्विन अमावस्येला लक्ष्मी पूजन आपण करत असतो आणि लक्ष्मी पूजनाचा जो काळ सांगितलाय तो प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा जो साधारणपणे 2 तास 24 मिनिटांचा कालावधी असतो त्या काळामध्ये अमावस्या असणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्या काळात लक्ष्मी पूजन आपण करत असतो। तर याविषयी धर्मशास्त्रात किंवा तिथी निर्णय करणारे जे काही ग्रंथ आचार्यांनी लिहून ठेवले त्यामध्ये असा सिंपल नियम दिलेला आहे की तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच्या सूर्यास्तानंतर अमावस्या जर 24 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त उपस्थित असेल तर त्या दिवशीच लक्ष्मी पूजन करावं आणि सूर्यास्तानंतर अमावस्येचा जो समाप्तीचा जो काळ असतो तो 24 मिनिटांपेक्षा जर कमी असेल तर आदल्या दिवशी लक्ष्मी पूजन करावं असं शास्त्रामध्ये सांगितलंय। तुम्ही ज्या गावी राहत असाल तिथला सूर्यास्त तुम्हाला जाणून घ्यायचा आहे। म्हणजे तुम्ही औरंगाबादला राहत असाल, मुंबईला, कलकत्त्याला तर तिथला जो सूर्यास्त आहे तिथून अमावस्याची जी संपती आहे ती जी वेळ असते तो वेळ मोजायचा आहे तुम्हाला। याला धर्मशास्त्रामध्ये निर्णय सिंधू ग्रंथामध्ये वचन दिलेले शास्त्राधार आहे। याला दंडईक रजनी योगे दर्शस्यात्तु परेहनी तदा विहाय पूर्वेद्युः परेण्हि सुखरात्रिके असं सांगितलंय। याचा अर्थ शास्त्रकारांनी दिला आहे की सूर्यास्तानंतर एक दंड म्हणजे एक घटिका म्हणजे 24 मिनिट, कारण आता आपलं गणित जे आहे ते घटीपाळांमध्ये नसून तास मिनिटांमध्ये असतं। त्यामुळे सूर्यास्तानंतर 24 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त अमावस्येची व्याप्ती जर असेल तर त्या ठिकाणी 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजन होईल आणि ज्या ठिकाणी सूर्यास्तानंतर अमावस्या 24 मिनिटांपेक्षा म्हणजे 1 घटिकेपेक्षा कमी आहे अशा ठिकाणी 31 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन साजरं होईल। तुम्ही जर दिनदर्शिका किंवा काही पंचांग बघितली तर त्याच्यामध्ये फक्त एकच तारीख नमूद केली आहे ती म्हणजे 1 नोव्हेंबर। काशीच्या सांगवेद विद्यालयाचे परमपूज्य पंडित प्रवर श्री गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी यांनी लक्ष्मी पूजनाच्या बाबतीत असाच एक लेखी निर्णय आम्हाला दिलेला आहे। त्यामध्ये ते असं सांगतात की ज्या गावी अमावस्या सूर्यास्तानंतर 24 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त मिळत असेल त्या गावी 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन साजरं करावं आणि ज्या गावी अमावस्या सूर्यास्तानंतर 24 मिनिटांपेक्षा म्हणजे 1 घटिकेपेक्षा कमी असेल अशा गावी 31 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरं करावं असं द्रविड शास्त्रींनी सांगितलेलं आहे। तर सार्वजनिक पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्थळ आणि काळानुसार सूर्यास्ताच्या वेळा बदलत असतात। त्यामुळे लक्ष्मी पूजन जे आहे ते सुद्धा काही अक्षांश रेखांश परत्वे वेगवेगळ्या तारखांना येणार आहे। तर 31 ऑक्टोबर या तारखेला लक्ष्मी पूजन असणारी जी काही ठिकाणं आहेत ती आम्ही आता आपल्याला सांगतोय। 31 ऑक्टोबर या तारखेस लक्ष्मी पूजन असलेली ठिकाणं पहिली महाराष्ट्रातली कुठली आहेत किंवा महाराष्ट्राबाहेरची आपण जाणून घेऊयात। त्यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर, औरंगाबाद, अहमदाबाद, बडोदा, बेंगलोर, बीड, बेळगाव, धुळे, पुणे, गोकर्ण महाबळेश्वर, हुबळी, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, सोलापूर, पणजी, रत्नागिरी, सांगली, सातारा, उस्मानाबाद, विजापूर आणि धारवाड या ठिकाणी 31 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन साजरं करणं सूर्यास्तानंतर हे शास्त्रसंमत असणार आहे। आता 1 नोव्हेंबर या तारखेला कोणत्या ठिकाणी लक्ष्मी पूजन साजरं करावं ती ठिकाणं अशी आहेत: अकोला, अमरावती, बिदर, बुलढाणा, भंडारा, भोपाळ, चंद्रपूर, गुलबर्गा, ग्वाल्हेर, हैदराबाद, लातूर, नागपूर, नांदेड, निजामाबाद, परभणी, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे। आता हे झालं महाराष्ट्र किंवा भारतातल्या काही गावांबद्दल।
जगभरामध्ये सुद्धा आपले अनेक भारतीय असे आहेत जे त्या वेळेला ते उत्सव सणवार साजरे करत असतात. लक्ष्मीपूजन तिथे सुद्धा साजरं होत असतं. बरेचदा असं होतं की भारतामध्ये कॅलेंडरमध्ये जी तारीख दिलेली असते तीच तारीख तिकडे ते सणवार साजरं करण्यासाठी वापरली जाते. पण बरेचदा हे चुकत असतं, कारण तिथला सूर्योदय सूर्यास्त याप्रमाणे तिथलं पंचांग, तिथली समाप्ती वेळ बदलत असते आणि चुकीच्या दिवशी कुठेतरी सणवार साजरे होतात आणि ज्यामुळे त्याची फलप्राप्ती होत नाही. त्यामुळे जगभरातल्या भारतीय लोकांसाठी आम्ही ही एक सोय घेऊन आलो आहे की जगभरात कोणत्या ठिकाणी कोणत्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरं होणार आहे ते आपण आता जाणून घेऊयात. अमेरिकेचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट ही जी काही ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये बाल्टिमोर, वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क, बोस्टन, अटलांटा ही झाली. त्याबरोबर वेस्ट कोस्टला लॉस एंजल्स, सॅन डिएगो, सॅन फ्रान्सिस्को, सिॲटल, म्हणजे थोडक्यात पूर्ण अमेरिकेमध्ये 31 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन साजरं करणं शास्त्रसंमत ठरणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथल्या सूर्यास्तानंतर साधारणपणे 2 तास 24 मिनिटं मी जे सांगितली प्रदोष काळ जो आहे त्याच्यात आपण केव्हाही हे लक्ष्मीपूजन करू शकता. आता युरोप खंडाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये लंडन असेल, पॅरिस असेल, रोम, वॉर्सॉ, बर्लिन, कंप्लीट सगळा जो काही युरोप खंड आहे तिथे सुद्धा 31 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरं करणं शास्त्रसंमत आहे. त्यानंतर आपण खाली आलो की दुबई, अबुधाबी, शारजा, सौदी अरेबिया आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा 31 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरं करणं अभिप्रेत आहे. आता सिंगापूर, मलेशिया, चायना, ऑस्ट्रेलिया, जपान इथे सर्व ठिकाणी 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन साजरं करणं शास्त्रसंमत ठरणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओचा जास्तीत जास्त वापर करा आणि तुमच्या स्थानिक वेळेनुसार तिथे लक्ष्मीपूजन जरूर साजरं करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा जेणेकरून चुकीच्या काळी चुकीच्या वेळी आपण जे काही सणवार करत असतो ते साजरे होणार नाहीत आणि योग्य काळी योग्य वेळी साजरं केल्यामुळे जी काही फलप्राप्ती शास्त्रामध्ये दिली आहे ती तुम्हाला सहजपणे प्राप्त व्हायला मदत होईल. परदेशात तुमचे जे काही नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात पोचवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य काळ आणि योग्य वेळ याचं महत्त्व जे गीतेमध्ये दिलेलं आहे त्याचा प्रत्यय तुम्हाला या प्रॉपर मुहूर्तावरती लक्ष्मीपूजन केल्याने निश्चित होईल. लक्ष्मीपूजनासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुकाल, शुभ मुहूर्त, अशुभ मुहूर्त यासारखे कोणताही काळ वेळ बघायची नसते. सूर्यास्तानंतर 2 तास 24 मिनिटांमध्ये आपण केव्हाही लक्ष्मीपूजन करू शकता. शुभ दीपावली.